नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज अतिशय महत्त्वाची एक चर्चा करणार आहोत. कालची बैठक कोणती की निवडणूक आयोगात विरोधी पक्षनेत्यांनी धाव घेतलेली होती. त्यामध्ये राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते. राज ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात प्रश्नांची सरबत्ती केली. अशी चर्चा झाली की निवडणूक अधिकाऱ्यांना उत्तर देण्यासाठी कोणतेही शब्द राहिले नाहीत, अशा चर्चा झाल्या. कोणते प्रश्न विचारले उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांनी, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात. दोन्ही ठाकरे काल निवडणूक आयोगाला भेट दिली. आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. अजून एकदा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आणला, ते पण निवडणूक आयोगामध्ये धाव घेऊन. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चव्हाण यांची काल सगळ्या पक्षातल्या नेत्यांसोबत, विरोधी पक्षातल्या नेत्यांसोबत बैठक झाली. त्या बैठकीत निवेदन देण्यात आलं एक की उद्धव ठाकरे यांच्या हातातून दिलं. की त्या निवेदनात काय होतं की उद्धव ठाकरे साहेबांच्या हातूनच झालं. बाकीचे फोटोमध्ये सोबत आहेत शिक्षकापाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, असे काही महत्त्वाचे नेते, आदित्य ठाकरे, असे काही महत्त्वाचे नेते काल बैठकीसाठी गेलेले होते. निवडणूक कायद्यातील घोळ हा एक प्रश्न त्याच्यात मध्ये आहे. दुसरा प्रश्न की ईव्हीएम मशीन मधला घोळ, असे काही 2-3 मुद्दे निवेदन दिलेले. पण ती भाषाशैली कोणाची असेल ते राज ठाकरेंची. राज ठाकरेंचं भाषणातून आपण त्यांची शैली, त्यांचे कठोर शब्द आपण सगळ्या महाराष्ट्राने तर ऐकलेलेच आहात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या शैलीतलं भाषण, त्यामुळे अजून चर्चा झाली की वेगवेगळे समीकरण जोडण्यात सुरुवात झालेली आहे. पहिला प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला, स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी तुम्ही सक्षम आहात का? अजून निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केलेली नाहीये, तरी तुम्ही मतदान नोंदणी बंद का केली? 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या मुलींसाठी तुम्ही मतदान करू इच्छित नाही का? हा एक प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. दुसरा प्रश्न, तुम्ही स्वतः निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी केली आहेत का? तुम्ही निवडणुकीसाठी कसं सामोरे जाणार आहात? हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्यानंतर व्हीव्हीपॅट मशीन नुसार निवडणुका घेण्यात यावा. आता देशात कुठल्याही ठिकाणी निवडणुका चालू नाहीत, त्यामुळे व्हीव्हीपॅट हे याच्यावरच निवडणूक घेण्यात यावी. निवडणूक आयोगाला निवेदनामध्ये विनंती केलेली तशी. राज ठाकरेंनी अजून एक प्रश्न विचारला की तुम्ही निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा, ते आले तर अजून सविस्तर चर्चा होईल, असे म्हटले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक प्रश्न विचारला, व्हीव्हीपॅट नसेल तर मतदान कोणाला जातं हे समजत नाही. त्याच्यानंतर असे काही प्रश्न झाले. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक स्टेटमेंट केलं, विधानसभा निवडणुकीआधी 18 नोव्हेंबरला आम्ही एक पत्र दिलं, त्यावर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. त्या पत्रात आम्ही ईव्हीएम मशीन, निवडणूक कायद्यातील घोळ, की अजून एक आमदार बोलला की आम्ही बाहेरून मतदान आणलेत, अजून काय पुरावे देऊ, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं. मित्रांनो, आमच्या हरकतींना तुम्ही प्रतिसाद देत नाही, शशिकांत शिंदेंनी हा एक प्रश्न विचारला. म्हणजे असे सतत कंटिन्युटी प्रश्न विचारत होते. एक झालं. तुम्ही फोटो बघशाल तर राज ठाकरे, शरद पवार,
असं सगळे असे राऊंडमध्ये बसले. मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत पाटील. आमच्या पक्षातून एक निवेदन देण्यात आलं होतं दिल्ली केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला. आयोग म्हणतं की पत्र मिळालंच नाही. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. काही काही घरच अस्तित्वात नाही असे लोकांच्या संख्येने मतदान वाढलेले आहेत. एक तुम्ही सॉफ्टवेअर तयार करून दुबार मतदारासाठी सॉफ्टवेअर वापरून ते काढून टाका. अजून एक स्टेटमेंट आलं होतं मित्रांनो, व्हीव्हीपॅडवर मतदान घ्या, प्रभागानुसार घेत असतील तर. तुमच्याकडे व्हीव्हीपॅड नसेल तर ईव्हीएम मशीन देत असाल तर निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या. निवडणूक आयोगाने सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, सविस्तर समजून घेतल्या. त्यानंतर निवडणूक आयोग बोलले की निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोलले की आम्ही तुमचे प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवू. असा हा संपूर्ण बैठकीतला चर्चेचा विषय ठरलेला. काल सगळ्या बातम्यांवर हायलाईट चालू होती की काल बैठकीत काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्यात, सगळ्या महाराष्ट्राने बघितल्यात, पण काही समीकरणं सुरू व्हायला लागली. विरोधी पक्षनेते शरद पवार, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, राज ठाकरे सुद्धा उपस्थित. राज ठाकरेंची उपस्थितीमुळे सगळ्या राजकारणातील चर्चेना उधाण आलेले की राज ठाकरे सुद्धा महाविकास आघाडीचा भाग होतील का, हे आपल्याला भविष्यात बघावं लागणार आहे. त्यामुळे कमेंटमध्ये सांगा की राज ठाकरे खरंच महाविकास आघाडीत जातील का. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.